बाइक ये दोस्ती हम नहीं तोडेंगे असं वाटतं अमिताभ बच्चन यांनी कुठल्या तरी मूवी मध्ये वापरलेली गाडी आहे। तर हे 4.5 लाखाचं आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या इथे घेऊन जावा। मी तर घेणार नाहीये। 4.5 लाख रुपयात जर याला मला दिवसभर बघायचं असेल तर मला वेलकम टू माय चॅनल विकास आणि पूजा। जसं इंडियामध्ये सॅटर्डे संडेला लोक फिरायला जातात तसं सेम ॲज इट इज कतरमध्ये फ्रायडे आणि सॅटर्डे हा वीकेंड असतो। सो मोस्टली थर्सडे नाईटला सगळेजण कुठे ना कुठेतरी फिरायला जात असतात। मी दोघांनी आता एका एकदम चांगल्या प्लेसला जायचा विचार केलाय आणि तो प्लेस बघून तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तो प्लेस बघण्यासाठी किंवा आम्ही नक्की एक्झॅक्टली कुठे चाललेत हे बघण्यासाठी नक्कीच मला फॉलो करा। आता मी तुम्हाला दाखवतो मी कुठे चाललोय। या सो आता आम्ही दोघं निघालेले आहेत आणि आम्ही दोघंही मेट्रो बसची वाट बघतोय। पण मला थोडंसं एक दाखवायचं होतं की जसं आपण बोलतो की बाहेर गावी किंवा आउट ऑफ कंट्रीजमध्ये ज्या लेवल म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतो किंवा आपल्या डोक्यात जे इमॅजिनेशन असतं की एकदम पॉश असेल किंवा एकदम मोठ्या हाय राईज बिल्डिंग्स वगैरे हे तर डेफिनेटली कतरमध्ये आहे। ते वर्ल्डमध्ये सगळ्यात रिचेस्ट कंट्रीमध्ये सुद्धा कतरचं नाव येतं। तर जरी किती रिचेस्ट कंट्री असली किंवा कितीही आपण बाहेरगावी असं इमॅजिन केलं की एकदम मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि सगळं असेल तरी प्रत्येक देशामध्ये मला असं वाटतं की एक लोकल एरिया किंवा पर्सन्स लोकांसाठी जो एरिया असतो तसा एरियासुद्धा प्रत्येक देशामध्ये असतो। सो हा जो एरिया आहे ह्याचं नाव आहे मतार कदीम। मतार कदीम हे ओल्ड एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्टचा एकदम जवळ आहे। तर ह्या एरियामध्ये खूप म्हणजे मोस्ट ऑफ द एम्प्लॉईज लोक किंवा जे काही काम करणारे लोक असतात ते अशा एरियाजमध्ये राहतात। सो मला थोडासा हा एरिया आणि तुम्हाला रोड्स दाखवायचे होते की कसा हा एरिया आहे किंवा इथे कसं छोट्या इथे पण आपल्यासारख्या छोट्या बिल्डिंग्स आहेत, आपल्यासारखेच असे नॉर्मल रोड्स आहेत आणि आपल्यासारखेच अशी थोडीफार गर्दी असते। सो असा हा एरिया आहे। तो ह्या बघा ह्या असं छोट्या पण बिल्डिंग्स आहेत, तिकडे असे छोटे रोड आहेत, नंतरला छोटे बंगलोज टाईप घर आहेत। जसं बोरवली लोअर परेल वगैरे आपला एरिया कसा असतो तशा टाईपचं थोडंफार इथे सुद्धा आहे। कतरमध्ये तर एकदम मोठमोठ्या हाय लेवलच्या बिल्डिंग्स आणि तो एरिया सुद्धा आहे। तर आपण त्या एरियाला सुद्धा एकदा व्हिजिट करूया। आम्ही आता ज्या मेट्रो बस स्टॉपवरती उभे आहोत तो हा मेट्रो बस स्टॉप आहे आणि आता इथे मेट्रो बस जी येईल ह्याची एक गंमत म्हणजे एकही शुल्क लागत नाही, फ्री आहे टोटली। फक्त एक कार्ड आहे, ते कार्ड टॅप करायचं आणि त्याच्यातून फ्री ट्रॅव्हल करायचं। हमारे यहाँ ऐसा ही होता है। मी आणि पूजा ऑन द वे आहेत मेट्रोला जाण्यासाठी। पूजाने खूप वेळा मुशिरीफ बघितलाय, आय होप तुम्ही आत्ता बघाल। मेट्रोचा रिचार्ज संपला आहे, बघू कोणत्या याच्यात आहे। 0 कार्ड माझं तुझंच। अशा ठिकाणी पूजा ऑलवेज माझंच कार्ड यूज करते कारण तो हक्क आहे माझा। मी एक अशी वेगळी फॅसिलिटी ठेवली की जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर त्यांनी 2 कंपार्टमेंट असे बनवले जिथे तुम्ही फक्त फॅमिलीला घेऊन जाऊ शकता। तिकडे फक्त फॅमिली असेल तरच तुम्ही बसू शकता, अदरवाईज तुम्हाला स्टँडर्ड तिथे जाऊन तुम्हाला बसावं लागेल। सो आता आपण उभे आहोत, तो फॅमिली कंपार्टमेंट आहे। अरे चाहिए क्या औरत को? ये भगवान क्या जुलूम है। आज वीकेंड असल्यामुळे मेट्रो स्टेशनला इतकी गर्दी आहे की आम्ही आतमध्ये शूटच नाही केलं। सो असं हे मुशिरीफ मेट्रो स्टेशन आहे। मुशिरीफ स्टेशन जे आहे ते ॲक्च्युली दोहाचं सेंटर आहे। म्हणजे इथे जसं आपण फॉर एक्झाम्पल बोलू शकतो जसं दादर स्टेशन कनेक्टिंग जितक्या पण लाईन्स आहेत मेट्रोच्या त्या या मुशिरीफ स्टेशनवरनं होतात। आपण आता आलो आहोत मुश्रीफमध्ये आणि ॲक्च्युली हा जो प्लेस आहे ना हा मला आणि निकासला खूप आवडतो। जेव्हा पण आम्हाला वेळ मिळतो त्यावेळेला आम्ही या प्लेसला व्हिजिट करतोच। म्हणजे एक नॉर्मल जसं आपण आपल्या इंडियामध्ये मरीन लाईन्सला वगैरे जाऊन बसतो आपलं माइंड फ्री करण्यासाठी वगैरे, सेम तसंच हे एक आहे। इथे पाणी नाही आहे बट इथे एक बसण्यासाठी त्यांनी आल्यानंतर एवढं छान वाटतं ना आम्हाला दोघांना पण। म्हणजे आमचं काही आम्हाला टेन्शन असेल किंवा काही असेल तर आम्ही इथे आल्यानंतर एक थोडंसं आमचं माइंड रिलॅक्स होतं। बात तो सही आहे। आणि पूर्ण कतरमध्ये
जर नोटीस केलं तर पूर्ण कतारमध्ये जी रोड ट्राम जी असेल ती 2च ठिकाणी आहे, एक तर मुशेरीफमध्ये आणि एक तर लुसेलमध्ये आहे. तर इकडे रोडवरती चालणारी जी ट्राम आहे ती आता तुम्हाला दाखवतो थोडं आहे. ती ट्राम पण एकदम मस्त आहे आणि ही ट्राम पूर्ण हा जो एरिया अख्खा मुशेरीफ त्या अख्ख्या एरियामध्ये तुम्हाला ही पूर्ण फिरवून घेऊन येणार फ्री ऑफ कॉस्ट. लकीली जर आता ते ट्रॅम बघायला मिळेल आपल्याला तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. सो आपण थोडासा हा एरिया एक्सप्लोअर करूया. कोणत्या माहिती आहे का तुम्हाला? गोलमाल ओ गोलमाल ओ जल्दी बोल सुबह पनवेल निकलना है. वसुली भाईची गाडी आहे ही गाडी आपण पूजासाठी घेणार आहेत. पूजाला ही गाडी पाहिजे आहे. सो आता आपण हिची प्राइस काढूया आणि पूजा कितीला घेते बघूया आपण. बार्गेनिंग आहे का इकडे? गाडीची हाईट बघू शकता तुम्ही. पूजा उभी राहा. पूजापेक्षा पण छोटी आहे गाडी. मला असं वाटतं झोपून जावं लागेल त्याच्यातून. आणि ही जीप टायर एवढा वर का ठेवला आहे? गाडी चालवणारा टायर बघेल की रोड बघेल? ही फेवरेट बाइक ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे छोड़ेंगे गम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. सो ही स्पेशली गाडी पूजासाठी आणि माझ्यासाठी बनवली त्या लोकांनी. पण मी चालवणार आणि ही वेस्पा असल्यामुळे पूजाची फेवरेट आहे. वुमेन. पूजाला हीच गाडी पाहिजे होती. पण मी चालवणार आणि तू इथे बस. हा मी चालेल. मी बसू शकतो तिथे मस्तपैकी एकदम गॉगल घालून. आणि मी तुला बोलेल एक्सक्यूज मी ड्रायव्हर प्लीज घेऊन चला. What? Bro, what are you talking about? ड्रायव्हर वैतागून निघालेले आहेत. आणि ही मला असं वाटतं अमिताभ बच्चन ह्यांनी कुठल्या तरी मूवीमध्ये वापरलेली गाडी आहे. 90s-70s ची गाडी. अमिताभ बच्चन यांनी वापरलेली गाडी आहे. त्याला ती वाली छोटी गाडी नाही आवडली तर ही तिला ऑप्शनसाठी ही दुसरी गाडी आपण. ऍक्च्युली ही मला गाडी खूप आवडली. स्पेशली तिचा कलर. ये भगवान क्या जुलूम है. किती छान आहे कलर. सो हा तिचा कलर आणि हा तिचा लोगो. आणि ही छोटीशी गाडी मिनी. ही मांजर आहे की गाडी आहे? अरे कहना क्या चाहते हो? तिचं नाव मिनी ठेवलंय. सो आता आपण बघूया. सीट्स पण किती छान आहे बघ ना. त्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता कसं त्याचं इंटेरियर केलं एकदम जबरदस्त. आय होप नीट दिसेल. पूजा कोणती गाडी घेणार आहेस? लॉक किया जाय. फायनली ट्राम आलेली आहे आणि पूजा जा पुढे. ट्राम जवळ जा आणि आतमध्ये बस. नो बसूयात नको आतमध्ये. कारण की आम्हाला ज्या प्लेसला जायचं आहे तो प्लेस थोडासा पुढे असल्यामुळे इथे बसून ही ट्राम्प आपल्याला एकदा वेगळ्याच प्लेसला घेऊन जाईल. त्यामुळे आपण हिला फक्त इथून बाहेरूनच बघून
पुढे जाऊयात. या ट्राममध्ये आम्ही खूप वेळा बसलो दोघं असे पण. सो आता येल्लोवाली येते ओपन. येल्लो कलरची पण येते. येस, तिचे थोडेसे विंडोज वगैरे पण ओपन आहेत तिच्या. आता निघेल इकडनं पुढे आणि लोक चालतात पण ह्याच्यावरून. आता तो निघताना हॉर्न मारेल, पाय 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 करेल बघा. पाय पाय नाही करत, टँग करतो हा. सो फायनली ट्राम निघाले. जशी आपल्या ते मंदिराची घंटा वाजते तशी ही ट्राम घंटा वाजवते. हो, कारण इथे लाऊड हॉर्न्स वाजवत नाहीत ना ही लोक. हा ना, इथे मोस्ट ऑफ दी हॉर्न हा प्रकार नाहीच आहे. जर तुम्ही रोडला याल ना तर तुम्हाला असं कधी जाणवणार, म्हणजे कोणतीच गाडी इथे हॉर्न हा वाजवतच नाही. आपण हॉर्न बद्दल बोलत होतो. फर्स्ट टाइम मी कतारमध्ये आली होती तेव्हा मला विकास फिरायला घेऊन आला होता आणि मला असं वाटतं फर्स्ट प्लेस आपला हाच होता, मुश्रीफच होता. आणि इथे आल्याच्या नंतरला मला असं एक म्हणजे आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करून इथे येतच होतो त्यावेळेला मी एक गोष्ट नोटीस केली की मला काहीतरी असं मिसिंग वाटायला लागलं की मी काहीतरी इथे वेगळं वाटतं, काहीतरी वेगळं वाटतं. ऑफकोर्स मोठे मोठे रोड्स किंवा बिल्डिंग्स वगैरे ह्या तर गोष्टी होत्याच, पण काहीतरी अजून नवीन मला असं वेगळं वाटतं. सो नंतर माझ्या लक्षात आलं की हॉर्नच नाही आहे इथे, म्हणजे पब्लिक हॉर्न वाजवतच नाही. नंतर मी विकासला विचारलं की विकास हॉर्नचा आवाज मला एकदा पण ऐकायला नाही आला. तर तो मला बोलला की इथे काही रोड्स असे रिस्ट्रिक्टेड आहेत की जिथे हॉर्न वाजवायचाच नाही आहे, नॉर्मल स्पीडलाच गाडी ठेवून गाडी चालवायची आहे. तिथे नॉर्मल रोडला पण नाही वाजवत हॉर्न. हां, म्हणजे नॉर्मली वाजवतच नाही. आता आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे तर खूप क्राऊडेड एरिया आहे, पण त्या क्राऊडेड एरियामध्ये जरी तुम्ही गेलात ना तरी तुम्हाला तो एरिया शांत वाटणार. म्हणजे गाड्यांचं ट्रॅफिक वगैरे भरपूर आहे पण हॉर्नच नाही वाजवती लोक. म्हणजे मला ते एक खूप मस्त वाटलं की लाईक म्हणजे आपण मुंबईमधून, आता आम्ही दोघं सुद्धा मुंबईला राहतो, सो मुंबईमधून आल्यानंतर जर तुम्ही फर्स्ट टाइम इथे आला तर तुम्हाला एकदम वेगळंच वाटतं की अरे काय किती शांतता आहे इकडे असं. जेव्हा ट्रॅफिक असतं पण फुल ट्रॅफिक असतं. जेव्हा आम्ही वेकेशनवरून सुद्धा मुंबईवरून इथे येतो ना त्यावेळेला मुंबईला गेल्यावरती आम्हाला असं वाटतं की बापरे किती आवाज आहे. कारण आम्ही दोघं पण लोअर परल एरियामध्ये राहतो आणि तिथे तर एवढं ट्रॅफिक असतं की विचारूच नका. तर त्याच्यानंतर तिथून इथे आल्यानंतर पण आम्हाला एकदम थोडंसं वेगळं फील होतं. आधी 1-2 दिवस तर आमचं एकदम वेगळं. अजून एक गाडी आहे, फ्युचर ब्रँड. औकात के बाहर. या गाडीची किंमत बघा किती आहे. हे कमी झाल्यासारखी वाटते मला. 967. आपण मागे जी बघितलेली होती ती 100 समथिंग होती. क्या जुलूम है. 9,67,400 रियाल, कतारी रियाल. मध्ये आल्यानंतर मला सगळ्यात आवडणारा जर प्लेस असेल ना तर तो हा आहे सुक वाकिफ. मी ज्यावेळेस नवीन कतारमध्ये आलो होतो आणि जेव्हा मी पहिल्यांदा ह्या जागेवरती व्हिजिट केली तेव्हा मला खरं रिअलाईज झालं होतं की मी कुठल्या तरी एकदम जबरदस्त अशा बाहेरगावच्या प्लेसवर गेलो आहे किंवा आउट ऑफ कंट्रीमध्ये गेलो आहे. सो हा जो प्लेस आहे आणि ही जी जागा आहे आणि इकडचे जे वाईब्स आहेत हे इतके मस्त आहेत ना की इथे आल्यानंतर असं फील होतं की वाव यार आलो बाबा कुठेतरी, नेमका कुठेतरी असा ठिकाणी आलो आहे फिरायला जिकडे खरंच मस्त वाटेल किंवा खरंच बरं वाटेल असं. सो ही ती जागा आहे आणि इकडे हुक्का किंवा वेगवेगळे टाईपचे नॉर्मल कोल्ड्रिंक्स किंवा टी म्हणजे कतारच्या स्पेशल टी ज्या असतात त्या ॲक्च्युली इथे मिळतात. तर तुम्हाला मी थोडेफार इकडच्या त्या गोष्टी दाखवेन. आता सध्या तरी मी हुक्का वगैरे पिणार नाही आहे. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सो सॅड. आपण आता सध्या ती आर्ट गॅलरी बघायला चालू आहे. इथे एकदम छान अशा पेंटिंग्स काढलेल्या आहेत. वेगवेगळ्या मूर्ती किंवा जसं तुम्ही तारेनी बोला किंवा कुठल्या तरी मॅटलनी बोला त्या लोकांनी असं काही बर्ड्स किंवा घर असं वगैरे काय काय बनवलेलं आहे.
हा जो कोणता प्राणी आहे तो हा प्राणी यांनी ठेवला आहे, ही जी काय मूर्ती ठेवली आहे यांनी, तर या मूर्तीला मला दाखवण्याचं किंवा ह्याचं हे सांगण्यामागचं कारण असं आहे की हे तुम्ही बघू शकता ही कशी आहे, लांबूनच बघा लागून. आणि हिची प्राईस बघा त्यांनी किती ठेवली आहे, फॉर सेल 15,000 QR, 15,000 रियालची आहे ती. 15,000 रियाल म्हणजे नाही म्हणता 3.5 लाख, 3.5-4 लाख रुपये. क्यों हिला डाला ना. हा बसलेला आहे, एक बसलेला एक हा उभा आहे. उभा आहे. तर हे 4.5 लाखाचं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या इथे घेऊन जावा. मी तर घेणार नाहीये. 4.5 लाख रुपयात जर याला मला दिवसभर बघायचं असेल तर मला नको आहे. जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर घ्या. 4.5 लाख रुपये इट्स ओके, नक्की आहे. सध्या बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि नक्कीच माझा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, सी यू.